नमस्कार बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. आपल्याला निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक आवश्यक असतात. हे आपण मागील पाठात पाहिलेले आहे. जसे की कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे हे तुम्ही सविस्तर पाहिले आहे. तर आता आपण त्यामधील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच जीवनसत्वे पाहणार आहोत. बघा, जीवनसत्वे आपल्या शरीराचे सुपर हिरोज आहेत, कारण आपल्या शरीरासाठी जीवनसत्वे हे अतिशय आवश्यक आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आपले शरीर आहे. इथे जीवनसत्व दिले आहेत. ज्या जीवनसत्वांना आपण इंग्रजी अल्फाबेटिकली म्हणजे इंग्रजी अक्षरावरनं ओळखतो. या ठिकाणी बघा दिलेलं आहे जीवनसत्व ए, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये विटॅमिन्स म्हणतो. बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि के हे काय आहेत रे? अतिशय महत्वाचे जीवनसत्व आहेत, जे आपल्या रोजच्या आहारामधून मिळणं आवश्यक आहे. तर आपण हे सविस्तर बघूया, जीवनसत्वाची सविस्तर माहिती. बघा, जीवनसत्वे म्हणजे काय आणि ती का महत्वाची आहेत. आता जादुई घटक जीवनसत्वे हे आपल्याला अन्नातील अतिसूक्ष्म घटक आहेत. जीवनसत्वे हे आपल्या अन्नातील अति सूक्ष्म घटक आहेत, जे शरीरात थेट ऊर्जा देत नाहीत, पण आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जीवनसत्वापासून थेट ऊर्जा मिळत नाही, पण आपलं शरीर जर निरोगी, कुठला रोग होणार नाही याची जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर आपल्याला विटॅमिन्स असणं आपल्या शरीरात आवश्यक आहे. मग विटॅमिन्सचे महत्व काय बघा. वाढ, शरीराची योग्य वाढ करण्यासाठी होण्यासाठी विटॅमिनची गरज आहे. आजाराशी लढण्यासाठी म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला आवश्यक तेवढे विटॅमिन्स आपल्याला भेटले पाहिजे, आहारातून आपल्याकडे असले पाहिजेत. शरीराचे इंजिन म्हणून सुद्धा ते आपलं शरीर सुरळीत चाललं पाहिजे, बरोबर आहे ना. त्यासाठी सुद्धा विटॅमिनची आपल्याला म्हणजे जीवनसत्वांची गरज आहे. जीवनसत्वाचे मुख्यतः दोन घटक पडतात मुलांना, दोन गट पडतात. हे दोन गट जे आहेत त्यांच्या विरघळण्यावरून पडतात. जे जीवनसत्व पाण्यात विरघळतात त्यांना म्हणायचं पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. जीवनसत्वाचे मुख्य दोन घटक आहेत. एक आहे जलविद्राव्ये. जलविद्राव्ये म्हणजे पाण्यात विरघळणारे. जे जीवनसत्व पाण्यात विरघळतात त्यांना म्हणायचं विद्राव्ये म्हणजे जलविद्राव्ये जीवनसत्व. आणि जे जीवनसत्व पाण्यात विरघळत नाहीत ते विरघळण्यासाठी चरबीची म्हणजे मेदाची गरज असते, त्याला मेद विद्राव्ये जीवनसत्व म्हणायचं. काय म्हणायचं? मेद विद्राव्ये. अशा प्रकारे जीवनसत्वाचे दोन गट पडतात, एक जलविद्राव्ये आणि दुसरा मेद विद्राव्ये. विद्राव्ये म्हणजे काय? पाण्यात विरघळणारे आणि दुसरे मेदात विरघळणारे. तर बघा, जे जीवनसत्व पाण्यात सहज विरघळतात, काही जीवनसत्व पाण्यात सहज विरघळतात, शरीरात साठवली जात नाही, त्यामुळे रोजच्या जेवणातून घेणे आवश्यक असतं. बघा, जे जीवनसत्व पाण्यात विरघळतात ते आपल्या शरीरात साठवले जात नाही, तर त्यामुळे हे जीवनसत्व आपल्याला रोज घ्यावं लागतं. ते जीवनसत्व आपल्या पाण्यात विरघळतात म्हणून ही जीवनसत्व रोज घ्यावे लागतात. उदाहरणार्थ ब आणि क. ब आणि क हे जीवनसत्व काय आहेत रे? पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहेत, म्हणून ते आपल्याला दैनंदिन आहारामध्ये रोज घेणं आवश्यक आहे. लक्षात आलं? ब आणि क हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? तर त्याचं उत्तर आहे ब आणि क. सोपी ट्रिक्स तुम्ही हे करू शकता. बदक, कमळ पाण्यात. बदक आणि कमळ कुठं असतं रे? पाण्यात असतं, म्हणून ब आणि क. बदक, कमळ पाण्यात, बाकी सगळे मग मेदात. साधी ट्रिक्स वापरायची. बदक, कमळ पाण्यात, बाकी सर्व विटॅमिन्स मेदात, म्हणून ब आणि क हे पाण्यात विरघळतात. दुसरा गट आहे मेद विद्राव्ये. मेद म्हणजेच काय? आपल्या शरीराची चरबी असते की नाही, बरोबर ना, हे चरबीमध्ये सहज विरघळतात, त्याला म्हणायचं मेद विद्राव्ये जीवनसत्व. आपल्या शरीरात यकृतात साठवून ठेवली जाऊ शकतात. उदाहरणार्थ जीवनसत्व अ, ड, ई आणि के. अ, ड आणि ई आणि के. लक्षात आलं का? म्हणजेच ए डी ई के. ए डी ई के हे काय आहेत? मेदात विरघळणारे विटॅमिन्स आहेत. अशा प्रकारे आपण दोन विटॅमिनचे प्रकार पाहिले, जे पाण्यात विरघळणारे बदक, कमळ म्हणजे ब आणि क, बी सी, आणि
मेद्यात विरघळणारे ADEK हे मेद्यात विरघळणारे आहेत. आता आपण एक एक जीवनसत्व सविस्तर अभ्यास करूया. एका एका जीवनसत्वाचा सविस्तर अभ्यास करूया. पहिलं जीवनसत्व आहे बालदोस्तांनो विटामिन म्हणजे जीवनसत्व अ, त्यालाच विटामिन ए. जीवनसत्व अ डोळ्याचा रक्षक. जीवनसत्व हे काय आहे? डोळ्याचा रक्षक. का म्हटलेलं आहे? जीवनसत्व हे जर पुरेशा प्रमाणात आपल्या शरीरात नसेल तर आपल्याला डोळ्याचे अनेक आजार होऊ शकतात. म्हणजेच आपले डोळे व्यवस्थित ठेवायचे असतील, व्यवस्थित जर आपल्या डोळ्यांची काळजी निगा निरोगी डोळे राहायचे असतील तर आपल्या शरीरात विटामिन ए म्हणजे जीवनसत्व अ घेणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही घेणार का नाही? घेणार. मग आपण ते विटामिन अ कुठून घ्यायचं हे समजून घेऊया. बघा विटामिन अ चं मुख्य कार्य काय बालदोस्तांनो? डोळा दिसतो का तुम्हाला इथं? हे डोळा निरोगी ठेवण्याचं काम कोण करत असते? जीवनसत्व अ करत असते. डोळ्याची दृष्टी तेज ठेवणे, डोळ्याची दृष्टी जी आहे तेज ठेवण्याचं काम विटामिन जीवनसत्व अ करते. त्वचा निरोगी आणि चमकदार बनवायची तुम्हाला तरी सुद्धा विटामिन ए ची म्हणजे जीवनसत्व अ ची गरज आहे. मग विटामिन अ जीवनसत्व अ जर तुम्ही घेतलंच नाही किंवा तुमच्या शरीराला अपुरं पडलं तर काय होऊ शकतं? तर मोठा अपाय होऊ शकतो. म्हणजेच जीवनसत्व अ च्या अभावामुळे होणारे आजार. बघा रात आंधळेपणा. संध्याकाळ झाली थोडीशी आता अंधार पडायला लागला की मग काही माणसाला दिसत नाही, समजायचं की या व्यक्तीला काय झालेलं आहे? रात आंधळेपणा झालेला आहे. किंवा म्हणजे रात आंधळेपणा म्हणजे काय? कमी प्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी अंधुक दिसणे म्हणजे रात आंधळेपणा. कमी प्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी एकदम अंधुक दिसणे त्याला म्हणायचं रात आंधळेपणा. हे कशामुळे होतं? जीवनसत्व अ च्या अभावामुळे. अभावामुळे म्हणजे जीवनसत्व अ आपल्या शरीरात कमी पडलं तर. दुसरं आहे झेरॉप्थॅल्मिया. झेरॉप्थॅल्मिया झेरॉप्थॅल्मिया हा पण एक डोळ्याचा आजार आहे. डोळे अत्यंत कोरडे पडतात. डोळे कसे आपले ओले असणे गरजेचे आहे. डोळ्याचा जर आतला भाग कोरडा पडला तर त्रास होऊ शकतो. डोळे जेव्हा कोरडे पडतात ना तेव्हा हा झेरॉप्थॅल्मिया हा आजार होतो. हे दोन्ही आजार अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतात. मग अजीवनसत्वाचा अभाव होणार नाही म्हणजे कमी पडणार नाही शरीरात त्यासाठी काय करावं लागेल? तर ज्या घटकात ज्या अन्न पदार्थात का आहेत जीवनसत्व अ आहे ते अन्न पदार्थ खाले, ते जर पालेभाज्या खाल्ल्या तर आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्व अ मिळतं. बरोबर की नाही? मग ते स्त्रोत कोणते आहेत? नैसर्गिक स्त्रोत कोणते आहेत ते बघूया. अजीवनसत्वाचे नैसर्गिक स्त्रोत बघूया आपण. गाजर दिसते, पपई, दूध, बरोबर ना? आणि फिश लिव्हर ऑइल, माशाच्या जे लिव्हर यकृत आहे त्यांचं जे ऑइल आहे तेल, ते जर खाल्लं तरी सुद्धा त्यामध्ये विटामिन ए असतं. प्रमुख स्त्रोत बघा दिलेल्या चित्रामध्ये. बघा गाजर आहे, पपई, दूध, बटर, माशांच्या यकृतांचे तेल आणि हिरव्या पालेभाज्या. तुम्हाला तर हिरव्या पालेभाज्या आवडतात का नाही? नको मम्मी पालक नको असं तुम्ही सांगता, पण मम्मी म्हणते नको पालक सूप तरी दे बाबा. का? मम्मीला माहित आहे पालक आहे पौष्टिक आहे, त्यामध्ये विटामिन ए असतं, तुझे डोळे निरोगी राहतील म्हणून मम्मी सांगते पालकची भाजी खा. म्हणून भाजी पालकची खा आणि वेगवेगळ्या पालेभाज्या सुद्धा खा. मला हे नको ते नको असं जिभेचे चोचले पुरवू नका. तर ज्यामध्ये पोषक विटामिन्स असतात ते घटक खा. आता हे जीवनसत्व समजलं तुम्हाला म्हणजे जीवनसत्व अ समजलं. डोळ्यासाठी महत्वाचं आहे. त्याचा अभाव असेल तर रातांधळेपणा झेरॉप्थॅल्मिया आजार होतो. जर कुठून घ्यायचं? पालेभाज्या, दूध, पपई, माशांचं यकृत यामधून ते मिळत असतं. पुढचं आपण जीवनसत्व बघूया बालदोस्तांनो. अ नंतर जीवनसत्व आहे बी. बी जीवनसत्वाचे वेगवेगळे प्रकार पडतात. बरोबर? तर त्यातले आपण काही प्रकार बघूया. जीवनसत्व बी जीवनसत्व मधलं एक नंबरचं B1 काय आहे? विटामिन B1 म्हणजे जीवनसत्व B1. हे काय रे? ऊर्जेचा स्त्रोत. विटामिन B1 हे काय आहे? ऊर्जेचा स्त्रोत आहे. याचं कार्य काय बघा? शरीराची योग्य वाढ करणे आणि मज्जा संस्थेचे काम सुरळीत करणे. मज्जा संस्थान म्हणजे आपल्या चेतापेशी आहेत का नाही? मेंदूच्या चेतापेशी नर्वस सिस्टीम जे आपल्याला मेंदूमध्ये महत्वाची सिस्टीम आहे का नाही आपल्या संवेगाचं आदान प्रदान करण्याची, या चेतापेशीसाठी विटामिन B1 हे अतिशय महत्वाचं आहे आणि ऊर्जेसाठी सुद्धा आहे, शरीराची वाढ होण्यासाठी सुद्धा हे आहे. दिसते? हे बघा शरीराची वाढ होण्यासाठी. आता ह्याचा जर अभाव झाला, तुम्ही जर विटामिन बी घेतलंच नाही तर काय होऊ शकतं रे?
बॅटरी डिस्चार्ज, मोबाईल डिस्चार्ज, बरोबर ना. मोबाईल चार्जिंग संपली, क्लास कसा करू, फोन कसा लावू, होईल का नाही सुरू. म्हणजे मोबाईल मध्ये चार्जिंग असेल तर काम करतो का नाही मोबाईल, आणि चार्जिंग नसेल तर डिस सगळं बंद पडतं, फोन बिन सगळं, बरोबर ना. मोबाईलला जशी चार्जिंगची गरज आहे ना, तसंच शरीराला विटॅमिन B1 ची सुद्धा गरज आहे. जर विटॅमिन बी जर असाच झाला चार्जिंग सारखा डिश म्हणजे कमी पडला शरीरात, तर काय होऊ शकतं, बेरी बेरी हा आजार होऊ शकतो. कोणता, बी वर्ण बेरी बेरी. हा आजार कसा असतो, या आजारामध्ये जे शरीराचे स्नायू आहेत बालदोस्तांनो, ते प्रचंड कमकुवत होतात. कसे होतात रे, प्रचंड कमकुवत होतात, आणि काम करण्याची इच्छा होत नाही, आणि सारखा थकवा येतो. काम करण्याची इच्छा होत नाही, सारखा थकवा येतो. कशामुळं, B1 चा जर अभाव असेल, B1 जर विटॅमिन जीवनसत्व B1 कमी पडलं तर. मग काय करावं लागेल, तर आपल्याला हे जीवनसत्व मिळवायचे, शरीरात घ्यायचे, तर मला काय करावं लागेल, पालेभाज्या खावे लागतील सगळ्या प्रकारच्या. त्याचबरोबर गहू हे सुद्धा मुख्य घटक सोर्स आहेत. काय आहेत, ह्याचे स्त्रोत आहेत बघा. ईस्ट, दूध, हिरव्या पालेभाज्या, तृणधान्य, तृणधान्य, ईस्ट, दूध, हिरव्या पालेभाज्या खायच्या. तृणधान्य माहिती आहे तुम्हाला, गहू, ज्वारी, बाजरी, मका, बरोबर ना, तांदूळ, या सगळ्यामध्ये विटॅमिन B1 असतं. तृणधान्य म्हणजे जे तृणवर्गीय पदार्थ आहेत, बरोबर ना, ते सगळे तृणवर्गीय धान्य आहेत. ते जर खाल्लं तर आपल्याला विटॅमिन B भेटू शकतं. आता आपण समजलं विटॅमिन B कार्य काय रे, शरीराची वाढ, ऊर्जा होणे, आणि चेतापेशी चांगल्या ठेवणे. जर कमी पडलं तर काय होतं, बेरी बेरी सारखा आजार होतो, थकवा येतो. कुठून घेणार, तृणधान्यातून, पालेभाज्यातून, त्याचबरोबर दूध, ईस्ट यामधून ते घेणार. चला बालदोस्तांनो, नेक्स्ट विटॅमिन. विटॅमिन आता बी मधलेच बघतोय आपण. B1 पाहिला, आता B2 सुद्धा त्वचेचा मित्र आहे. काय रे, त्वचेचा मित्र आहे. विटॅमिन B2 जर कमी पडलं तर शरीरावर लाल लाल चट्टे पडतात, घाणेरडं शरीर दिसतं का नाही. मग शरीर चांगलं त्वचा ठेवायचे, तुम्हाला सुंदर दिसायचे, टवटवीत फुलासारखं दिसायचे ना, सुंदर असं फुलासारखं, तर काय पाहिजे, विटॅमिन B2 खाल्लं पाहिजे. म्हणजे जीवनसत्व B2 म्हणजेच B2. काय काम आहे बघा, चेहरा कसा दिसतोय तुम्हाला बाबाचा, या कोण आहे रे हा पोरगा, फ्रेश दिसतो का चेहरा, सुंदर चेहरा, टवटवीत त्वचा दिसते ना. हा, त्वचा, डोळे आणि पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी B2 ची गरज आहे. डोळे, त्वचा आणि पचन संस्था व्यवस्थित ठेवायची तर आपल्याला हे घ्यावं लागेल. तुमचा चेहरा पण प्रफुल्लित, स्वच्छ, टवटवीत पाहिजे का तुम्हाला, तर विटॅमिन B2 घेत जा, म्हणजे तुम्ही पण फुलासारखे दिसणार, गुबगुबीत, छान त्वचा चमकणार. मग जर तुम्ही जर खाल्लं नाही तर अर्थात काय होऊ शकतं, तुमचा चेहरा चांगला राहील का रे, नाही राहणार. म्हणजे चेहऱ्याला अशा भेगा पडतात, दिसते का हे, ओठ फाटून जातात, ओठ सगळे इकून रक्त, बरोबर ना, फाटल्यासारख्या चिरा पडतात. त्यालाच म्हणतात चिलोसिस. काय म्हणतात त्याला, चिलोसिस नावाचा आजार होतो. ओठ आणि तोंडाच्या कडांना भेगा पडतात, ओठ आणि तोंडाच्या ना भेगा पडतात. पचनाचे विकार सुरू होतात, पचत नाही, पोट दुखत आहे, बरोबर ना, शाळेला सुट्टी. मग हे कशामुळे होतं, विटॅमिन B2 मुळे होतं. मग हे होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे, तर विटॅमिन B2 खाल्लं पाहिजे. मग प्रमुख नैसर्गिक स्त्रोत काय आहेत, कुठून भेटतं, कोणता आहार घ्यायला पाहिजे, तर बघा या ठिकाणी अंड्याचा बल्क, दूध, हिरव्या पालेभाज्या, बरोबर ना, अंड्याचा पांढरा भाग यामध्ये काय असतं रे, B2 असतं, लक्षात ठेवा. आणि यकृत, प्राण्यांचं, माशांचं यकृत खातात नाही, हा, ते खाणाऱ्यांसाठी ते आहे, म्हणून लक्षात ठेवा. जे खात नाही त्यांनी हिरव्या पालेभाज्या भरपूर खा, दूध खा, तरी सुद्धा तुम्हाला भरपूर भेटेल. प्रमुख नैसर्गिक स्त्रोत आहेत हे. समजलं B2. हा, त्वचा पचन संस्थेसाठी आहे. जर कमी पडलं B2 तर ओठ फाटतात, चेहऱ्याच्या भेगा पडतात. कुठून भेटतं, हिरव्या पालेभाज्या, दूध, अंड्याचा पांढरा पदार्थ. चला नेक्स्ट आता B12 घेऊया, B6 घेऊया. बी मधलंच B1 पाहिलं, B2 पाहिलं, B6 सुद्धा महत्वाचं आहे. मेंदूचा पहारेकरी, मेंदूचं काम सुरळीत होण्यासाठी B6 ची गरज आहे. विटॅमिन जीवनसत्व B6. विटॅमिन B6 चं कार्य काय बालदोस्तांनो, बघा, मेंदूचे कार्य उत्तम ठेवणे,
शरीरातील प्रथिनांचा योग्य वापर करणे. आपल्या शरीरात प्रथिने आहेत, पण त्याचा योग्य वापर झाला पाहिजे की नाही. त्याचा योग्य वापर करायचा असेल तर आपल्याकडे B6 विटॅमिन्स आवश्यक आहे. आणि मेंदूचं कार्य सुद्धा उत्तम राहणं गरजेचं आहे. नाहीतर काही ताळमेळ नाही लागत. सर सांगतात एक आणि तुम्ही सांगता दुसरंच. मम्मी पप्पा सांगतात वेगळं काम आणि तुम्ही तिसरंच काम करून येता. हे कशामुळे होतं? मेंदू व्यवस्थित काम करत नसेल तर. मेंदू व्यवस्थित सुव्यवस्थित ठेवायचे ना तर विटॅमिन B6 खात जा. कुठून खाता ते बघा. आता B6 जर कमी पडलं मग काय होऊ शकतं रे? पेटके येणे. इथं पेटकाला पायाला, बरोबर ना, एकदम गोळ आल्यासारखा येऊन जातो. अचानक स्नायूला झटके येतात आणि मज्जासंस्थेचे गंभीर विकार होऊ शकतात. मज्जासंस्था म्हणजेच आपली नर्वस सिस्टीम, चेतापेशी जे असतात ना संदर्भात, ते या मज्जासंस्थेला गंभीर विकार होऊ शकतात आणि शरीराच्या अचानक स्नायूला झटके येऊ शकतात. म्हणजेच काय रे? पेटके येणे त्याला आपण म्हणतो. हे कशामुळे? B6च्या अभावामुळे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी B6 ची काळजी घ्या. मग हे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काय खाल्लं पाहिजे मग? चला, दूध, कडधान्य सर्व प्रकार दिसतात का इथं? राजमा, चवळी, हरभरे, वटाणे दिसतात ना? सगळी कडधान्य आहेत. कडधान्य म्हणजे ज्या धान्याची आपण डाळ करू शकतो, डाळी, ते सगळे कडधान्य असतात. आणि ईस्ट, अंड्याचा बलक, पिवळा बलक असतो ना मधला, तो अंड्याचा खाल्ला तरी सुद्धा काय भेटतो रे? B6 भेटत असतं. चला पुढचं विटॅमिन घेऊ. B12 अतिशय महत्वाचे विटॅमिन. B12 अतिशय रक्ताचा निर्माता, रक्त निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका करणारे जे विटॅमिन्स आहे, जे जीवनसत्व आहे, ते B12 आहे. लक्षात ठेवा, B12 खूप महत्वाचे. काय कार्य करतं मग रक्तासाठी? बघा, शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचे. आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात, पांढऱ्या पेशी आणि रक्तपेशी आणि लाल रक्तपेशी. तर या लाल रक्तपेशी तयार करण्याचं, निर्माण करण्याचं काम विटॅमिन B12 करत असते. काय करत असते बालदोस्तानो? B12. तुमच्याकडे जर रक्त निर्मिती करायची, तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे ना रक्त शरीरात, तर B12 असणं आवश्यक आहे. मग तुम्ही जर B12 व्यवस्थित नसेल शरीरात, अभाव असेल, तर अभावामुळे होणारा आजार कोणता? घातक अशक्तपणा. एकदम अशक्त होऊन जातो माणूस B12 नसेल तर. कसं होतं बघा, आपल्या रक्तात हिमोग्लोबिनची मोठी कमतरता निर्माण होऊन खूप अशक्तपणा येतो. आपल्या शरीरात रक्तामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता असतो? हिमोग्लोबिन. जर रक्तामध्ये आपल्या शरीरात हिमोग्लोबिन जर कमी पडलं बालदोस्तानो, तर आपल्याला खूप अशक्तपणा येऊ शकतो, बरोबर ना? कुठलं काम करा वाटत नाही आणि हे खूप घातक असतो. मग हा अशक्तपणा घालवायचा असेल तर आपल्याला B12 घेणं आवश्यक आहे. मग B12 चे मुख्य स्रोत काय आहेत रे? B12 म्हणजे B12 जीवनसत्व दिसतात का? हे मांस, काय आहे? दही, दूध, मासे, अंडी, बरोबर ना? इथं पण मांस आहे. प्रामुख्याने प्राण्यापासून जे आपण अन्न मिळवतो का नाही, त्या सर्वांमध्ये B12 असतं. प्राण्यापासून जे अन्न पदार्थ मिळतात प्राण्यांपासून, ते सगळे काय असतात? B12 असतात. उदाहरणार्थ मासे, अंडी, दही, दूध, मांस, हे काय सगळे B12 चे स्त्रोत आहेत. म्हणून हे आहारामध्ये असणं गरजेचं आहे. B12 समजला? रक्त निर्मितीत महत्वाचा घटक, म्हणजेच रक्ताचा निर्माता. अभाव झाला तर कमालीचा अशक्तपणा. आणि काय पाहिजे मग आपल्याला शरीरात घेण्यासाठी? प्राण्यांपासून मिळणारे अन्न पदार्थ, दूध, दही, तूप, मासे, अंडी, सगळं. चला नेक्स्ट. आता पुढचं विटॅमिन आहे क. तुम्हाला मी सांगले पाण्यात विरघळणारे जीवनसत्व पाहिले आपण. कोणतं? ब आणि क आहे. ब पाहिलं आपण, आता क घ्यायचे. रोग प्रतिकारक शक्तीचा योद्धा. तुम्हाला कुठला जर रोग झाला असेल, कुठला आजार झाला असेल, तर त्यातून सावरायचे तर तुमच्याकडे विटॅमिन C असणं अतिशय गरजेचं आहे. कारण रोग प्रतिकारक शक्ती असेल, तुम्हाला अनेक प्रकारचे विषाणू, व्हायरस, बरोबर का नाही, रोग जंतू तुमच्या शरीरात प्रवेश करतात. त्यांच्यासोबत युद्ध करायचं असेल, बरोबर ना, तर आपल्याकडे रोग शक्ती असली पाहिजे की नाही. ही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम विटॅमिन C करत असते. काय? विटॅमिन C करत असते. कोरोनाच्या काळामध्ये विटॅमिन Cच्या गोळ्या सगळ्याला द्यायचे. तुमच्या आई बाबांनी तुम्हाला दिल्या का? विचार करा तुम्ही जरा. का बरं? कारण की तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी आणि तुम्ही त्या आजारातून बरे व्हावे म्हणून. म्हणजे विटॅमिन म्हणजे जीवनसत्व क
हे रोग प्रतिकारक शक्तीचा योद्धा आहे, म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विटामिन म्हणजे जीवनसत्व क खातात. याचं मुख्य कार्य बघा, आजाराशी लढण्याची ताकद देते. तुम्हाला एखादा आजार झाला आहे तर त्या आजारातून तुम्ही लवकर बरे झाले पाहिजे यासाठी विटामिन सी काम करत असतं. दात हिरडे निरोगी ठेवणे आणि त्यांच्यात जखमा भरून काढणे. अनेक जणांना हिरड्याचे आजार असतात, बरोबर ना, दात असतात. आपले जर दात निरोगी ठेवायचे असतील, हिरडे दाताचे आपले निरोगी ठेवायचे असतील तर आपल्याला विटामिन सी खावं लागेल. मग विटामिन सी जर नसेल तर कोणते आजार होतात दिसते का रे? हे काय रक्त दिसते का? हे बघा, असा घाणेरडं तुमचं तोंड करायचं का तुम्हाला? हे तुझं करायचं का घाणेरडं तोंड? करायचे? तुझं करायचं का रे? नाही ना. मग हे जर तुम्हाला असं नाही होणार तर काय करावं लागेल? वेगवेगळे विटामिन सी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विटामिन सीच्या अभावामुळे होणारे आजार बघा हे असे होतात. त्याचं नाव आहे स्कर्वी. काय आहे? स्कर्वी हा रोग होतो, तो भयंकर आहे. यात काय होतं रे? हिरड्यातून रक्त येणे, दात कमकुवत होणे आणि सांधे दुखणे. सांधे दुखतात, दात हालतात कमकुवत आणि हिरड्यातून सारखं रक्त येतं. या सगळ्या आजाराला काय माहिती? स्कर्वी म्हणायचं. हे केव्हा होतं? विटामिन सीच्या अभावामुळे, म्हणजे जीवनसत्व क च्या अभावामुळे. मग हे होणार नाही यासाठी काय खाल्लं पाहिजे? त्याचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत? कोणता आहार घेतला पाहिजे? चला बघूया. प्रमुख नैसर्गिक स्रोत, सर्व आंबट पदार्थ खा तुम्ही, त्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते आंबट पदार्थामध्ये. आणि रसाळ फळे. कसे? रसाळ, ज्या फळामध्ये रस आहे, रसरशीत फळं आहेत ते. आवळा, संत्री, लिंबू, टोमॅटो, पेरू. आवळा, संत्री, लिंबू, टोमॅटो, पेरू हे पदार्थ, हे फळे तुम्ही खाच जर तुम्हाला विटामिन सी ची गरज आहे. तुम्ही हे फळं खाले तर आरोग्य तुमचं चांगलं राहील. पेरू खा, पेरू मध्ये चांगलं विटामिन सी असतं. आवळा खात जा, तुरट लागला तरी खा. तुरट लागल्या खाऊ वाटत नाही तुम्हाला काही, तुरट लागते हे महत्वाचं नाही, तुमचा दात स्वच्छ राहणं, हिरडे स्वच्छ निरोगी राहणं महत्वाचे. म्हणून नैसर्गिक स्रोत ते आपण खाले पाहिजे. विटामिन क समजलं? समजलं. कशासाठी? रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. जर अभाव झाला, स्कर्वी हा आजार होतो. मग ते कुठून घ्यायचं? आंबट सर्व प्रकारची फळं. समजलं? सर्व आंबट फळं, रसाळ फळं, जसे की लिंबू, संत्री. घ्या पुढे. आता महत्वाचं आहे विटामिन डी म्हणजे जीवनसत्व ड जीवनसत्व. हे कोणते बघायला आता आपण? ड जीवनसत्व आता मेदात विरघळणार आहे. क कसं होतं? पाण्यात. आपण सांगले तुम्हाला बदक, कमळ पाण्यात, म्हणजेच ब आणि क पाण्यात विरघळणार आहेत. बाकी सगळे मेदत असतात. हे पण मेदात विरघळणार आहे. विटामिन डी हाडांचा शिल्पकार. विटामिन सी काय रे? हाडाचा शिल्पकार. हाडाचा शिल्पकार. ज्यांना वाटते आपले हाड मजबूत व्हावेत, बरोबर ना, धष्टपुष्ट व्हावीत, त्यांनी विटामिन आपल्या शरीराला डी भेटेल याची नेहमी काळजी घ्यायची. ते कुठून भेटते बघा बरं तुम्ही आता. ह्याचं विटामिन डी चं अगोदर कार्य बघूया. अन्नातील कॅल्शियम शोषून घेणे. बघा, आपली हाडं जर मजबूत ठेवायची असेल तर आपल्या दातासाठी, हाडासाठी कॅल्शियमची अत्यंत गरज असते बालदोस्तांनो. आणि हे कॅल्शियम कुठून घेतो? अन्न पदार्थामध्ये कॅल्शियम असतं का नाही? मग अन्न पदार्थातून कॅल्शियम घेतो, पण ते कॅल्शियम शोषून घेण्याचं, अन्न पदार्थातून शोषून घेण्याचं काम कोण करतं? विटामिन डी करत असतं. मग तुम्ही भरपूर कॅल्शियम घेता, पण ते शोषून घेणारा ड पाहिजे का नाही घरात? म्हणजे घरात म्हणजे शरीरामध्ये. मग ते शरीरात ड असेल तरच कॅल्शियम शोषलं जाईल ना, शोषून घेतलं जाईल. म्हणून अन्नातील कॅल्शियम शोषून घेण्याचं महत्वाचं काम जीवनसत्व ड करत असते. आपले दात व हिरडे अत्यंत मजबूत करणे हे काम कोण करते? डच करत असते. ड चा जर अभाव झाला, विटामिन डी जर तुम्ही घेतलं नाही, तुमच्या शरीरात कमी पडलं, काय होऊ शकतं बघा. हे पाय असे दिसतात का रे? कसे झालेत? फेंगडे असे वाकडे. कशामुळे झालेत? डीच्या अभावामुळे. या आजाराला म्हणतात मुरदूस. कोणता आजार हा? मुरदूस. किती नाव छान आहे का? छान. मुरदूस. ओय मुरदूस, इकडे बघ. लहान मुलांची हाडे मऊ होऊन वाकडी होणे याला म्हणतात मुरदूस. जर त्या लहान मुलांना विटामिन डी ची जर कमतरता पडली तर त्याचे हाड वाकडे होतात. त्याला हाडांचा म्हणजे काय होतो? मुरदूस होतो. अस्थि मृदुता म्हणजे काय? मोठ्या माणसाची हाडे सुद्धा ठिसूळ होतात. विटामिन डी जर कमी पडले तर मोठ्या माणसाची हाडे सुद्धा काय होतात रे? ठिसूळ होतात.
मग आता हे असा मुरदूस होणार नाही, हाड ठिसूळ होणार नाहीत म्हणून आपण काय कमी पडू द्यायचं का विटामिन डी आपल्या शरीरात? नाही, कमी पडू द्यायचं नाही. त्यासाठी काय करायचं मग? हे करायचं. नैसर्गिक स्रोत काय आहे त्याचं? सूर्य हा सगळ्यात मोठा स्रोत आहे. कुणाचा? विटामिन डीचा. कोवळ्या सूर्यप्रकाशात उघडे बसा जाऊन कपडे शर्ट काढून तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात काय भेटेल रे? विटामिन डी भेटेल. सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यप्रकाश सर्वात मोठा स्रोत आहे. मासे, अंड्याचा बलक, दूध आणि माशाच्या यकृताचे तेल, लिव्हरचं तेल, माशांचे यकृत आहे ना त्याचं तेल, हे सगळे काय आहेत? विटामिन डी चे सोर्स आहेत, म्हणजेच काय? स्त्रोत आहेत नैसर्गिक. समजलं? डी काय महत्वाचं आहे? हाडे मजबूत ठेवण्यासाठी, कॅल्शियमचं शोषण करण्यासाठी, दात हिडे मजबूत ठेवण्यासाठी. विटामिन डी कमी पडलं, अभाव झाला, मुरदूस आजार, हाडे ठिसूळ झाली, हाडे वाकडे होतात डी मुळे. मग आपण चांगलं कुठून मिळतं? सूर्यापासून, माशांच्या लिव्हरच्या तेल पासून, त्याचबरोबर अंड्याचा बलक, दूध, यामधून विटामिन डी भेटतं. चलो नेक्स्ट विटामिन बघूया आपण. विटामिन ई, पेशींचा रक्षक. आपल्या शरीराचे पेशी असतात त्याचं रक्षण करण्याचं काम विटामिन ई करत असतं. कार्य बघा, दिसतात का? हे काय आहे तरी लाल पेशी दिसतात रक्तातल्या, लाल रक्तपेशीचे रक्षण करतो. विटामिन ई हा काय आहे? जीवनसत्व ई काय करतं रे? रक्तातले जे लाल रक्तपेशी आहेत ना त्याचं रक्षण करतो. स्नायूंना ताकद देणे आणि प्रजनन क्षमता चांगली ठेवणे. स्नायूला ताकद देतं आणि प्रजनन क्षमता चांगली ठेव. प्रजनन म्हणजे एका पिढीकडून दुसरी पिढी तयार होते की नाही, मुलं बाळ होतात ना, ती म्हणजे प्रजनन क्षमता. हा, प्रत्येक सजीव काय करत असतो? आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करत असतो, त्याला माहिती प्रजनन. ही प्रजनन क्षमता चांगली ठेवायची असेल तर विटामिन ई ची गरज आहे. जर विटामिन शरीरात कमी पडलं, ई कमी पडलं, त्याचा अभाव झाला तर अभावामुळे होणारा आजार कोणता असतो? तर बघा, स्नायूचे कमकुवतपणा. स्नायूचा काय रे? कमकुवतपणा म्हणजे शरीरातली ताकद नसणे, स्नायू कसे कमकुवत होतात. त्याचबरोबर वांझपणा म्हणजे प्रजनन क्षमता कमी होते. प्रजनन क्षमतेमध्ये काय होतं रे? अडथळा निर्माण होतो. मग आता असं होऊ नये, अशक्तपणा येऊ नये, कमकुवतपणा, स्नायू कमकुवत होऊ नये म्हणून आपण विटामिन ई कुठून घ्यायचं? कुठे भेटते? तर तेल. हे सगळ्यात तेलवर्गीय बी आहेत, सूर्यफूल वगैरे, बदाम, अक्रोड, बरोबर ना? हे सगळ्यामध्ये अक्रोड, बदाम वगैरे याचे तेल काय आहेत रे? नैसर्गिक स्रोत आहेत विटामिन ई चे. म्हणून बदाम जो खातो त्याला विटामिन ई भेटतं. विविध वनस्पतीच्या तेल बिया, गव्हाच्या अंकुराचे तेल, सूर्यफूल तेल आणि सुकामेवा. सुकामेवा म्हणजे जे सुकलेले बदाम, काजू, पिस्ता ही फळं आहेत ना, यातून सुद्धा विटामिन ई भेटत असतं. समजलं? विटामिन ई लाल रक्तपेशीचे रक्षण करतो, बरोबर, स्नायूला ताकद देतो आणि प्रजनन क्षमतेसाठी महत्वाचा आहे. त्याचा अभाव पडला तर काय होतो? स्नायूचे कमकुवतपणा येतो, वांझपणा येतो, बरोबर, प्रजनन क्षमतेत अडथळा निर्माण होतो. कुठे भेटतात? तेलवर्गीय बिया, सुकामेवा, बरोबर ना? चला पुढचं घेऊ आता. लास्ट जीवनसत्व के. कोणता आहे रे? के. विटामिन के जखम भरवणारा डॉक्टर. तुम्हाला एखादी जखम झाली कधी बघले का? मार लागलेला, लगेच तुम्ही जर पडले आपटून तर रक्त निघतं का नाही? मग रक्त वाहतच राहतं का रे सारखं तुमचं? नाही. तुम्ही कट करते काय तर तुमचं इथं स्नायूला काय तर जखम झाली, रक्त निघालं, तर सारखं वाहत राहतं का रक्त? थोड्या वेळाने रक्त थांबतं ना, म्हणजे काय होतं? गोठलं जाते. मग हे रक्त गोठवण्याचं काम कोण करतं? तर हा के करतो, म्हणजे जखम भरवणारा डॉक्टर. जखम तशीच राहते का आपली? मग रक्त वाहत नाही, भरून निघते ना. मग हे जखम भरण्याचं काम विटामिन के म्हणजे जीवनसत्व केला म्हणून माहिती. जखम भरवणारा डॉक्टर कोण रे? विटामिन के. ह्याचं महत्वाचं कार्य बघा, जखम झाल्यावर वाहणारे जे रक्त असते बालदोस्तानो ते थांबवणे, म्हणजेच रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत हे अतिशय महत्वाचं असतं. रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत काय असतं? महत्वाचं असतं. जखम झाल्यावर वाहणारे रक्त आहे ना, हे दिसते का रक्त, हे गोठवण्याचं काम कोण करते रे? विटामिन के म्हणजे जीवनसत्व के. विटामिन के म्हणजे जीवनसत्व के जर आपल्या शरीरात कमी पडलं तर त्याच्या अभावामुळे आपल्याला आजार कोणते होतात बघा. रक्त गोठण्यास विलंब होणे. रक्त तुमचं गोठणारच नाही, समजा खूप वेळ लागेल, तोपर्यंत तुमचं खूप रक्त वाहून जाईल का नाही? तुम्ही जखम पडले आपटून, तुम्हाला जखम झाली, रक्त वाहायला लागलं, जर तुमच्या शरीरात विटामिन के नसेल, जीवनसत्व के नसेल तर लवकर गोठेल का रक्त? गोठणार नाही, असंच रक्त वाहत राहील. म्हणून के ची आवश्यकता आहे.
मग विटामिन के कुठे भेटतं रे? टोमॅटो, अंड्याचा बल्क, पालक, म्हणजेच हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो आणि अंड्याचा बलक हे काय आहेत? विटामिन के ची प्रमुख स्त्रोत आहेत. के सुद्धा पाहिलं, लक्षात आलं केचं काय आहे ते? जखम झाल्यावर रक्त गोठवण्यासाठी के आवश्यक आहे. के जर नसेल तर रक्त गोठणार नाही, रक्त वाहत राहील. मग कुठून के घेणार? पालेभाज्या, टोमॅटो, अंड्याचा बलक. चला नेक्स्ट. आता आपण एका दृष्टिक्षेपात आपण सुपर हिरो बघूया, रिव्हिजन करूया. आता जे आपण पाहिलं ना, तर एक का 2 मिनिटात रिव्हिजन करायचं बघा. जीवनसत्व इकडे नाव आहेत, त्यामुळे होणारे अभावामुळे होणारे आजार आहेत आणि ते काय होतं काय नाही ते बघायचे. लक्षणं काय आहेत कमी पडल्यावर. विटामिन ए पटपट सांगायचे. विटामिन अ आजार कोणता होतो? रात आंधळेपणा, जराप्थॅल्मिया. ह्याचं लक्षण काय आहे? म्हणजे काय होते आजारात? अंधुक दिसणे. मग कुठून खायचं? गाजर वगैरे खायचं, पालेभाज्या खायच्या. विटामिन बी1 काय होतं? बेरी हा आजार होतो. काय होतं त्याच्यामध्ये? स्नायूला थकवा येतो. विटामिन बी2 कमी पडलं, विटामिन बी2 कमी पडलं काय होतं रे? चिलोसिस हा आजार होतो. होटाना भेगा पडतात या आजारात.